कोणाचं नाव घेतल्यावर माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं. माझा सगळ्यात जास्त जीव कोणात आहे किंवा माझा जीव सगळ्यात जास्त कोणाचा आहे? आई, बाबा, आजी, कोणामध्ये सगळ्यात जास्त जीव आहे माझा? हॅलो, हाय, नमस्कार. मी भाग्यश्री तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर चला, तो कोणता व्हिडिओ आहे याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघावं लागेल, तेव्हाच कळेल की आजचा विषय काय आहे. तर चला, आज मी तुम्हाला सांगणार आहे की सगळ्यात जास्त जीव मला कोणी लावलेला आहे. हॅलो, नमस्कार. मी भाग्यश्री तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर तो काय व्हिडिओ आहे, तर तो व्हिडिओ संपूर्ण आहे का आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तर आजचा विषय असा आहे की मला सर्वात जास्त जीव कोणी लावलेला आहे आणि सगळ्यात जास्त मला कोणी सांभाळलेलं आहे. तर कोणाच्या मते असेल की सगळ्यात जास्त जीव आईचा असेल, किंवा सगळ्यात जास्त जीव वडिलांचा असेल, किंवा सगळ्यात जास्त जीव आजीचा असेल, किंवा सगळ्यात जास्त जीव काकाचा असेल, सगळ्यात जास्त जीव काकूचा असेल. आपल्या घरात भरपूर फॅमिली मेंबर असतात ना जीव लावणारे. तर मी तुम्हाला सांगणार आहे की माझा सगळ्यात जास्त जीव कोणामध्ये आहे. याच्यासाठी तुम्हाला ना व्हिडिओ कंटिन्यू करावं लागेल आणि तरच कळेल की आणि माझं त्या व्यक्तीशी कसं म्हणजे मी कनेक्ट कशी आहे, किंवा मला त्या कोणत्या व्यक्तीचं नाव घेतलं की जास्त मला हे होतं. म्हणजे जीव माझा, आपण म्हणतो ना की आपली एखादी वस्तू जर कोण घेतली तर आपला जीव कासा बेस होतो, तशी गोष्ट आहे. तर सगळ्यात जास्त जीव लावणारी म्हणजे ती आहे माझी आजी. आजी म्हणजे जसं माझा जन्म झाला, आईला समजा दूध वगैरे कमीच होतं म्हणे, तर आजीने सगळ्यात जास्त मला सांभाळलेलं आहे. तीच म्हणजे दूध वगैरे खाऊ घालायची, बिस्किट खाऊ घालायची. अजून पण कधी कधी आजीच्या मैत्रिणी वगैरे बसल्या एका ठिकाणी जमवून तर सांगायची की सगळ्यात जास्त कोण जास्त प्रिय आहे तिला, तर मी आहे. मी आणि माझ्या पाठचा भाऊ, आम्ही दोघंजण. आणि वडिलाचं तर काही एवढं हे आहे, त्यांचा जीव पण आहे, पण जसं आम्हाला कळतं की जसं वडिलांना हक्काने काही आम्हाला हे केलं आहे. सगळ्यात जास्त म्हणजे माझा जीव 2 व्यक्तींमध्ये खूप आहे आणि तिसरा नंबर तर मायचा आहे तोच. पण सगळ्यात जास्त जीव फर्स्ट आणि लास्ट नाव जरी घेतलं त्या व्यक्तीचं तरी माझ्या डोळ्यात लगेच पाणी येतं. तर आजी माझी अशी आहे, चुकलं जरी असेल तर मारल तरी तिला नंतर त्रास होणार, लगेच ती बोलायला येणार काही जर. आणि मला जे काही गोष्टी म्हणजे आणि खरंच आजी जे, आणि जसं मला कळत नाही तसं मी सांगते. मी चौथीला असेल तेव्हा माझी आजी मला सोबत घेऊन गेली होती. कुठे ते मुक्ताईला, पंढरपूरला, असे बरंच लांब लांब घेऊन गेली होती. तर मला अजून पण आठवतं की सकाळी 4 वाजेला जीप केलेली होती. गल्लीतल्या बायका असतात ना आजीच्या सोबतच्या, ज्या बाया असते उठण्याबसण्यामधल्या, त्यांनी सगळ्यांनी प्लॅन केला होता की आपल्याला देवा दर्शनाला जायचं. तर आजी मला घेऊन गेली होती. मला आणि शक्यतो माझा भाऊ होता की मला आठवत नाही आता, पण गेली होती घेऊन. मी छोटी पण असायची ना, सोबतच ठेवायची. झोपायचं जरी असलं तर आजी जवळच घेऊन झोपायची. मलाही आजीशिवाय झोपच लागत नव्हती, एवढी आजीची सवय होऊन गेलेली होती ना, बघायचं काम नाही. जवळजवळ मी 3री-4थीला असेल तेव्हापासून मला जास्त म्हणजे आजीचं कळतं. घरात जरी मी शाळेतून जरी आली किंवा मला मारलेलं जरी असेल आजीने, किंवा मला ओरडलेली असेल, तर लहानपणात माहिती आपण काही खोड्या-खाड्या करतो, काही चुकतं चाकतं समजवण्यासाठी, चांगलं वाईट समजण्यासाठी करत असेल शिक्षा वगैरे. पण मग तिचा म्हणजे तिनं असं आम्हाला जसं ट्रीट केलं तर तिचं काही वाटत नाही मला. आणि जीव पण तेवढंच गुंतलेला आहे माझ्यात. पण तिला थोडंसं जरी माझं काही माहिती पडलं की हिचं असं असं चाललं आहे किंवा हे असं असं आहे, लगेच तिला हे करणार. माझा कधी तिला फोन नाही गेला, किंवा तिचा कधी मला फोन आला तर लगेच ती मला फोन करून म्हणणार
का गं तू गेली तर फोनच केला नाही, तुला आठवण नाही येत का? म्हटलं गं नेते गं, पण तू कुठे घरी राहते आणि घरी पण फोन करायला कोणापाशी करायचा? संध्याकाळच्या टायमाला आपली गडबड, आपला घरचा स्वयंपाक, मुलांचं किलकिल, अजून ती मंदिरामध्ये जाते, मंदिर माझ्या आजीला. तर मग संध्याकाळी सगळेजण थकलेले असतात, तर मग सगळेजण कसे थकलेले असतात, तर मग हे ना मग काही एवढं तर म्हणजे एवढा जीव लावलेला आहे तिला, एवढा जीव लावलेला आहे, बापरे. आजी जरी म्हटलं तर माझं मन भरून येतं, डायरेक्ट असं दाटून येतं. तुमचं पण कोणामध्ये जीव आहे नक्की मला कमेंट करून सांगा. तर जसं मला कळतं ना, आणि म्हणजे माझे कानातली जरी हरवलं, आता ती नकली घेत होती का सोन्याची घेत होती तिला तिचं माहिती, तिची परिस्थिती हिशोबाने ती नातीला करायची. आता मी समजा त्यांच्या मोठ्या मुलाची मुलगी, तर ती जसं होईल तिच्या हिशोबाने ती करायची आम्हाला. तर मग कानातले नकली घालायची का सोन्याचे होते काय माहिती, तर सारखे माझे कान खराब व्हायचे ना, सारखे हरवायचे. एक कान टोचणार आहे याचा आमच्या गावामध्ये, तर त्याच्याकडून ती दरवेळेस कानातले घ्यायची. हरवलं की बदल, हरवलं की बदल. जेवढ्या वेळेस हरवले असतील माझ्याकडून तोपर्यंत तिनं घ्यायची. शेतात जर कधी जायचं असलं आम्ही सोबत जायचं आजीच्या, बोरं आणायला, शेंगा आणायला. तर तुमचं पण खरंच जीव कोणामध्ये, माझं सगळ्यात जास्त म्हटलं ना आजी जीव जायचं. कारण की आजीनं घेणं देणं, काय पाहिजे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय घ्यायला पाहिजे, काय घ्यायला नको पाहिजे, हे सगळं माझ्या आजीने, म्हणजे माझं वैयक्तिक माझं सांगते मी. आणि मी पण आजीने मला जेवढी वस्तू समोर ठेवली ना, बाई ही वस्तू आहे आणि ही तुला घ्यावीच लागते, आणि मी ती नाही तिला म्हणू शकत नव्हते, आणि अजून पण तिला मी नाही म्हणू शकतच नाही. नाही म्हणजे माझ्या तोंडात नाही येतच नाही, मनात जरी असलं ना नाही, पण आपण म्हणतो नको चांगलं आहे, तर मी हे करून घेते. पण मग नाही म्हणू शकत मी त्याला नाही, की मला हे नको, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, अजिबात नाही. आणि ती पण कोणत्या गोष्टी काढली तर माझ्यासाठी चांगलाच आहे, मध्ये हलके असो, स्वस्त असो, महाग असो, भारी असो. तर मला हे सांगायचं होतं की माझा जीव कोणाचा आहे, आणि मला पण सगळ्यात जास्त जीव कोण लावतं, तर हे सांगायचं होतं की ती आहे माझी आजी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला पण कोण सगळ्यात जास्त जीव लावत होतं हे नक्की सांगा. अजून जरी मी समजा माझा कधी फोन करणं झाला नाही ना, तर आजी लगेच म्हणायची, का गं तुझा फोन नाही आला आज, का गं तू विसरली का आज, तुला आठवण नाही येत का आमची? मी घरी जरी कॉल केला, कधी सहज जरी मला बाकीच्यांशी कोणाशी कामं असलं, तर मी पहिले आजीला म्हणते, आजी कुठे आहे गं? आई म्हणते असेल ना कुठं, बोल ना आम्हाला, आम्ही नको का तुला? म्हटलं तुम्ही पण पाहिजे मला, पण मग आजी कुठे सांगा म्हटलं आधी. वडिलाकडे जर कधी मी फोन केला तर लगेच पप्पाला म्हणणार, पप्पा आजी कुठे? पप्पाचं पण नाव मी लवकर घेते, आजी कुठे, आजी कुठे, आजी कुठे. तर नक्कीच तुम्हाला पण कोण आवडतं हे पण कमेंट करून सांगा. मी तर माझं मनातलं सांगितलं, आणि तुम्हाला पण कोण सगळ्यात जास्त जीव लावतं हे नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ, भेटू परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. तर चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, आणि माझ्या नवीन नेक्स्ट व्हिडिओची नक्कीच वाट बघा, आणि नक्कीच कमेंट करून सांगा की आणि शेअर पण जास्तीत जास्त करा. तर चला तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, टेक केअर.